च्या अमुदान कंपनीमध्ये काल बॉयलरचा स्फोट घडून 11 जणांचा मृत्यू झालेला आहे। डोंबिवलीमधल्या दुर्घटनास्थळी सध्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाहणीसाठी पोहोचलेले आहेत। काल दुपारी 1:30 ते 1:45च्या दरम्यान हा मोठा स्फोट झाला। हा स्फोट इतका भयंकर होता की 11 जणांनी आपला जीव गमावला। आजूबाजूच्या परिसरामध्ये या स्फोटाच्या खुणा आजही पाहायला मिळतात। काल रात्री उशिरापर्यंत सर्च मोहीम सुरू होती, पण काही अडथळे येऊ लागल्यामुळे ही सर्च मोहीम थांबवण्यात आली। काल 8 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती। आता आणखी 3 मृतदेह सापडलेत, त्यामुळे एकूण बळींचा आकडा या दुर्घटनेमधल्या 11 वरती पोहोचलेला आहे। परंतु या दुर्घटनेनंतर, अपघातानंतर, स्फोटानंतर डोंबिवली MIDCचा मुद्दा आणि डोंबिवलीमध्ये असलेल्या केमिकल कंपन्यांचा मुद्दा नव्याने चर्चेत आलाय। 2016 साली जेव्हा अशाच एका कंपनी स्फोट झालेला तेव्हा अनेक आश्वासनं दिली गेली डोंबिवली MIDC संदर्भातली, पण त्यातली बहुतांश आश्वासनं ही पूर्ण न झाल्याचं चित्र होतं। आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला माहिती देतात। अक्षय, पाहणी दौरे सुरू झालेत, अंबादास दानवे पोहोचले। अंबादास दानवे आताच पोहोचलेले आहेत, जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेतले, आणि एक प्रकारे पाहणी केली जाते, अधिकाऱ्यांना जाब विचारले जात आहेत आणि NDRFच्या पथकाशी देखील ते बोलत आहेत की कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन असेल आणि अजून काही कोण बेपत्ता जे आहेत कर्मचारी ते सापडण्याची शक्यता आहे का, या संदर्भातली माहिती सध्या अंबादास दानवे घेत आहेत। पोलीस देखील त्यांच्या बरोबर आहेत आणि ज्या आताच्या खासदारकीच्या उमेदवार होत्या उद्धव ठाकरे गटाकडून त्या वैशाली दरेकर देखील त्यांच्या सोबत आहेत। अशा प्रकारे हा पाहणी दौरा त्यांचा आजचा दिसून येतोय। आणि खरं म्हणजे ही जी कंपनी आहे, ज्या ठिकाणी आता स्फोट झालेला आहे, तिथे येणं हे सध्या अजूनही घातक आहे आणि अशा पाहणी दौऱ्यांमुळे तिथे जे NDRFचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याच्यामध्ये देखील अडथळे येण्याची शक्यता सांगितली जाते। मात्र आता पहिल्यांदा हे आधी अंबादास दानवेच आता पहिल्यांदा आलेले आहेत, मुख्यमंत्री देखील येऊन गेले होते, मात्र त्यांनी या ठिकाणी आणि जखमींची पाहणी केली होती हॉस्पिटलमध्ये जाऊन। आता अंबादास दानवे आलेले आहेत। मुख्य मुद्दा हाच आहे की बफर झोन जो आहे या MIDCच्या क्षेत्रातला तर अंबादास दानवे यांच्याकडनं उपस्थित अधिकाऱ्यांसंदर्भात चर्चा करून त्यांच्याकडनं माहिती जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात। काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिलेली होती। जवळपास 60 जण जखमी झालेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 11 जणांचा या डोंबिवली दुर्घटनेत आतापर्यंत मृत्यू झाल्याचं कळतंय। हे पण इथं बघितल्यावर लक्षात येतं की जी इथलं यांचं जे डिश डिपार्टमेंट असतं गव्हर्नमेंटचं, औद्योगिक सुरक्षा करणारं, कुठंच काही दिसत नाही याचं। हे ताबडतोब क्लिअर होतं, कारण हा जो एरिया जर बघितला अशा रेसिडेन्शियल दाटीवाटीच्या एरियामध्ये विषारी केमिकल्स असणाऱ्या फॅक्टरीज चालणं हाच मोठा क्राईम आहे। आणि इथे भले 10 कामगार असेल, प्रत्येक कामगाराच्या ठिकाणी रिॲक्टर जिथं आहे तिथं टेक्निकल माणूस असलाच पाहिजे, अशा प्रकारचा नियम आहे। इथं कोणता टेक्निकल माणूस दिसत नाही, कारण रिॲक्टर हँडल करणं काय साध्या कामगाराचं काम नाही आहे, तो करूच शकत नाही, त्याचं काय ड्युटी पण नाही, तो करू पण शकत नाही, त्याच्यावरती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। कारण रिॲक्टरचा स्फोट जेव्हा होतो, ज्या टेम्परेचरमध्ये वेगवेगळ्या केमिकलचं प्रमाण जे आवश्यक आहे ते अव्यस्त होतं, त्यावेळेस रिॲक्टरचा स्फोट होत असतो। आणि म्हणून अशा ठिकाणी हा स्फोट झाला, याला जबाबदार पूर्णपणे इथली फॅक्टरीचं मॅनेजमेंट आहे आणि औद्योगिक सुरक्षा विभागाचं दुर्लक्ष या विभागाकडे हे आहे। हा झाला एक भाग। दुसरा भाग, माझ्या माहितीप्रमाणे 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती। या भागात अशा पद्धतीनं जवळपास 450 फॅक्टरीज आहे, त्यातल्या 5 फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। काल ऐकलं काही जण, काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथला आहोत, परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढं उचललं गेलेलं नाही। हे ॲक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो? कारण हा ॲक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिला नाही, माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ॲक्सिडेंट आहे। अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी, तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकारसुद्धा जबाबदार आहे।
सर, आपण जर बघितलं तर प्रोबेस सारखा मोठा स्फोट झाला होता, त्यानंतर अनेक वेळेला आगी लागल्या, स्फोट झाले. प्रशासन फक्त तात्पुरती कारवाई करते, पुढे काही करत नाहीये. त्यामुळे एक आपण विरोधी पक्षनेते आहात, हा आवाज आपण विधान परिषद उठवणार आहे का आणि ठोस कारवाई याच्यावर होईल का? हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो, जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट झालेला, बोईसरला स्फोट झालेला, त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला, इथं स्फोट झालेला, संभाजीनगरला स्फोट झाला, नागपूरला झालेला. हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्फोट आहे. आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो, बॉयलरच्या विषयी धोरण आहे, रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण नाही. आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं. कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात, मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात. ते चूक आहे. आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे. हे रिॲक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिॲक्टर. छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं. मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीनं रिॲक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात. साहेब, सुभाष देसाई जे उद्योगमंत्री होते त्यावेळेस प्रोबेस कंपनीचा स्फोट झाला होता आणि त्यावेळी त्यांनीच ही घोषणा केली होती की इथला जो फेज 2 हा जो भाग आहे, स्पेशली याच पट्ट्यामध्ये 3 स्फोट झाले आहेत. 2016ला प्रोबेस, 2020ला मेट्रोपॉलिटन आणि आता अमुदान कंपनीचा. म्हणजे 2-4 वर्षामध्ये मोठमोठे स्फोट झाले आहेत, अनेक जीवितहानी झालेले आहेत. तर 2016चा स्फोट झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलं होतं की हा फेज जो आहे हा रेसिडेंट झोन जो आहे फार जवळ आलेला आहे, तो इथून शिफ्ट करणार होता. मी तशी घोषणा केली होती, तसं काही पत्र देखील त्यांनी जारी केलं होतं. पण नंतर पुढे काही कारवाई झाली नाही. मी तेच सांगतो की उद्धवजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजींनी या भागात बैठक घेतलेली होती, पूर्ण उद्योजकांची, या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची, आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे. परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या, या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे, हे ठरवलेलं होतं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं. या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही. मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं. अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. साहेब, अशा घटना घडतात, या घटनेनंतर पुन्हा यासाठी तुम्ही काय बाजू मांडू? बिलकुल गुन्हा तर दाखल झाला असेल, नाहीतर होईल. सदोष मनुष्यवधाचा दाखल करावा लागेल, फॅक्टरीच्या मॅनेजमेंटला कारवाई करावं लागेल, अटक करावं लागेल, औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावं लागेल, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावं लागेल. एवढ्या चौकशा याच्या कार्यक्षेत्रात येतात. याच्यात फक्त पर्यावरण विभागाचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. या सगळ्या विभागाला इथं मला असं वाटतं सगळ्या विभागाची चौकशी करावी लागेल आणि सरकारला ही चौकशी करायला आम्ही भाग पडू. हा मुद्दा झाला, सगळा परिसर झाल्यानंतर, अशा घटना घडल्यानंतर विधान परिषद असेल किंवा विधानसभा असेल, अधिवेशन दरम्यान हा मुद्दा उपस्थित केला 100% उचलणार. कारण एवढ्या जणांचा बळी गेला, हा मुद्दा 100% उचलला जाणार. सरकारला याचा जबाब विचारला जाणार. MIDC परिसरामध्ये आपण पाहिलं स्वतंत्र यंत्रणा नाहीयेत आणि पालिकेची मागवली जातात, तेही येण्यासाठी वेळ लागतो. हे बघ, खरं तर ही जबाबदारी या MIDCची आहे. हा अधिकृत MIDCचा परिसर आहे. पालिकेची सेकंडरी जबाबदारी इथे, फर्स्ट जबाबदारी काही पालिकेची नसते. ठीक आहे, पालिका काम करत असते, सगळीकडच्याच पालिका अशा पद्धतीने काम करत असते, पण पहिली जबाबदारी या भागाच्या MIDCची असते. स्वतःच्या भागाची, स्वतःच्या एरियातल्या सगळ्या फॅक्टरीचं संरक्षण करणं, फायर असेल, अन्य इक्विपमेंट असेल, ही जबाबदारी MIDCचीच असते. सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी जो बॉयलर गुन्हा दाखल होतो, मात्र अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई होत नाही. हे गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय. आश्वासन दिलं जातं, कारवाई केली जाते, कारवाई केली जाते. अद्याप आपण जर बघितलं तर अधिकाऱ्यांवर कुठेही कारवाई केलेली दिसत नाहीये. हे काय सांगण्याबद्दल? बिलकुल करायला भाग पडू. कारण अधिकारी सुद्धा, कारण औद्योगिक सुरक्षा विभागाने दर महिन्याला इथं पाहणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे, रिपोर्ट सादर केले पाहिजे. परंतु त्या जो डिश डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचा, इंडस्ट्रियल सिक्युरिटी, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी, हा जो महाराष्ट्र सरकारचा विभाग आहे कामगार खात्याच्या, हा नुसता कागदावरचा विभाग राहिला. यांना फॅक्टरीचे लोक गेटच्या आतमध्ये सुद्धा येऊ देत नाही.
अशा प्रकारची स्थिती आहे. मला वाटतं एक तर ते खातं मजबूत केलं पाहिजे किंवा ते खातंच नसलं पाहिजे. दोन्हीपैकी एक गोष्ट सरकारला करावं लागेल. या ठिकाणी जो बॉयलर होता त्याला परवानगीच दिली गेली नव्हती. कशाला? या ठिकाणी जो बॉयलर रिएक्टर जो काही होता त्याला परवानगीच नव्हती आणि कोणत्याही त्या संदर्भातली माहिती ही प्रशासनाकडे नव्हती. म्हणजे इतके वर्ष या ठिकाणी कंपनी होती जी अनधिकृतपणे सुरू होती, तरी देखील त्याच्यावर कोणत्याही प्रकारे इतक्या वर्ष कारवाई झाली नाही. अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही? झालाच पाहिजे. मी पुन्हा वारंवार सांगतो, आपल्याला ते टेक्निकल लक्षात येतं नाही मला माहीत नाही. जर रिॲक्टरचं धोरण असलं तर प्रत्येक रिॲक्टर कुठून खरेदी केलं जातं, कधी खरेदी केलं जातं, कुठं लावलं जातं याची नोंद होऊ शकते. आता याच्याविषयी सुस्पष्ट धोरण नसल्यामुळं कोण रिॲक्टर उचलतो आणि कोण कुठे लावतो याचा कोणताही हिशोब सरकारकडे नसतो. हिंदीमध्ये थोडक्यात रोल सर, आप यहाँ पे आए, क्या आपने बातचीत की अधिकारियों से, क्या मालूमात मिली? यह जो डोंबिवली में इंडस्ट्रियल एरिया में जो एक्सीडेंट हुआ है यह हमने देखा है. इसमें बड़ी कैजुअलिटी हुई. रिकॉर्डेड 8 थी लेकिन और वो बढ़ गई है. इसके लिए जिम्मेदार सरकार है. सरकार का जो औद्योगिक सुरक्षा विभाग है जिसको डिश कहा जाता है वो है. हम सरकार को बार बार डिमांड कर रहे हैं कि रिएक्टर के बारे में कुछ सरकार की पॉलिसी होना चाहिए. वो पॉलिसी सरकार की नहीं. और सब में बड़ी बात, इस इंडस्ट्रियल एरिया में 5 इंडस्ट्री ऐसी है कि जिसका केमिकल आदमियों के लिए खतरनाक है. इसके लिए ये इंडस्ट्री यहाँ से शिफ्ट करने की ज़रूरत है. इसके बारे में उद्धव जी की सरकार थी, उस वक्त उद्धव जी ने कुछ निर्णय लिए थे. दुर्दैव से हमारी सरकार नहीं रही. जो नई सरकार आई गद्दारों की, इन्होंने इसके बारे में कोई भी कदम उठाया नहीं है. और ऐसा मैं समझता हूँ कि डिश डिपार्टमेंट, यहाँ का मैनेजमेंट और सरकार ये एक्सीडेंट को जिम्मेदार है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.